पावसाळी हंगामामध्ये भात पेरणीसाठी वेगवेगळ्या जातीची भात बियाणं बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत। मात्र सध्या शेतकरी बारीक भात बियाणाला पसंती देतोय। डोंगर आणि माळावर फायदेशीर ठरणाऱ्या समृद्धी 99 या बियाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। हे बियाणं कमी कालावधीचं असल्यानं शेती सेवा केंद्रामध्ये या बियाण्याची मागणी वाढतीये। पावसाळ्यामध्ये शेतकरी डोंगर आणि माळ रानावर प्रामुख्यानं भात, भुईमूग या पिकांना प्राधान्य देत असतो। तसंच बहुतांश बागायत क्षेत्र हे अडसाली ऊस लागणीसाठी तयार केलेली असतात। त्यामध्ये पावसाळी पीक म्हणून भात, सोयाबीन, भुईमूग यासारखी पिकं शेतकरी घेत असतो। या बियाणांची टोकन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी करत असतो। जास्त उत्पन्न देणारा आणि खाण्यासाठी चांगल्या प्रतीचा चविष्ट भात मिळावा या उद्देशानं आपल्या शेतीमध्ये कोणतं बियाणं वापरायचं ते शेतकरी ठरवत असतो। सध्या बाजारामध्ये शेती कृषी केंद्रांमध्ये समृद्धी 99, किमया, अवनी, सुंदर, तृप्ती, सारथी, 5312, 6444, शुभांगी, कोमल, प्रणाली 77, YSR, अजिता, R1, भोगावती, कर्जत यासारख्या अनेक भात बियाणांच्या जाती उपलब्ध झाल्यात। त्यामधून शेतकरी स्वतःच्या पसंतीवरून बियाण्यांची खरेदी करत आहेत। पेरणीच्या काळामध्ये आपल्या पसंतीनुसार बियाणांची कमतरता भासू नये यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू आहे। सध्या पूर क्षेत्रासाठी समृद्धी कंपनीचे किमया आणि डोंगर माळ रानावरती समृद्धी 99 या संकरित भात बियाणांना शेतकऱ्यांकडून चांगली मागणी मिळतीये। ही संकरित बियाणं 90 ते 100 रुपये किलोच्या दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत। साधारणतः 100 दिवसापासून ते 135 दिवसांपर्यंत या बियाणांचा कालावधी आहे। सध्या शेतकरी अशा संकरित बियाणांचा वापर करतात।